हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, उद्या आली आहे होळी. तर आपल्या प्रत्येकाच्याच अंगणात होळीची आपण पूजा करतो. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आज आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी इथं मी कुंकवाचा करंडा घेतला आहे. तर त्यात हळदी कुंकू, अष्टीगंध आणि गुलाल घेतला आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं अक्षदाही घ्यायच्या आहेत. आणि सगळं हे जे आपल्याला होळीला साहित्य लागते ते आपण आदल्याच दिवशी असं ताटात काढून ठेवलं तर आपली त्या दिवशी जास्त धावपळही होत नाही. तर इथं मी खडीसाखर घेतली आहे आणि काही हिरव्या वेलची आणि लवंगा घेतल्या आहेत आणि एक आपला तुपाचा आपल्याला दिवा घ्यायचा आहे. काही ठिकाणी लवंगा आणि वेलची ही पूजेमध्ये वापरली जाते. आणि एक पाण्याचा आपल्याला इथं कलशही घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला गूळ खोबरंही घ्यायचं आहे. याचाही खूप मान असतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य तर आपण करतोच, परंतु गूळ खोबरंही असावंच. आणि इथं मी काही कापूरच्या वड्या घेतल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला घंटाही तिथं घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण पूजा करू त्यावेळेस लागेल, म्हणूनही आधीच सगळ्या गोष्टी सोबत ठेवाव्यात. आणि जो आपला सुती धागा येतो पांढऱ्या रंगाचा असला तरी चालेल किंवा असा रंगीत असला तरी चालेल, तर तोही घ्यायचा आहे. आणि गाठी घ्यायच्या आहेत. ह्या साखरेच्या गाठी काही ठिकाणी या वापरल्या जात नाहीत, परंतु आमच्या भागात याचाही वापर होतो, म्हणून मी इथं घेतल्या आहेत. त्याचबरोबर धूपही घेतली आहे. आणि इथं आपल्याला 2 हळकुंड घ्यायचे, तेही पूजेसाठी लागतात. आणि एक नाणं, ज्यावेळेस आपण होळी उभारतो तर तिथं खाली आपल्याला ते ठेवावं लागतं, त्यासाठी एक नाणं घ्यायचं आहे. आणि पूजेसाठी आपल्याला फूल हार वगैरे तुम्ही करू शकता. असं हे ताटातल्या ह्या गोष्टी झाल्या. आणि आता मेन येतं की आपल्याला होळीमध्ये पूर्ण असा वाहण्यासाठी पाण्याचा नारळ लागतो. तर तो आपण फोडत नाही, तर तो होळीला वाहतो. तर त्याचबरोबर शेणाच्या ज्या गोवऱ्या असतात तर त्याही इथं आपल्याला लागणार आहेत. किंवा हवन सामग्री असेल तर तीही मला इथं भेटली नाही, तर त्यामुळं गवऱ्याच आपण वापरू शकतो. आणि रंग तर हे ऑप्शनल आहे, परंतु आपल्या होळी आपण करतो आहे तर त्यावेळेस तिथं वाहण्यासाठी तुम्ही वापरू शकता. तर असं हे साहित्य आपल्याला होळीच्या पूजेसाठी लागतं. याची आदल्याच दिवशी किंवा सकाळी तयारी करून ठेवली तर संध्याकाळी आपली काही गडबड होत नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि होळीच्या तुम्हा सर्वांना माय घरकुलतर्फे हार्दिक शुभेच्छा.